आणि जाणे जास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर देशेची. जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय ज्याचे करते त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मुदती माझी होतते. ज्याच्या ज्ञानी भाष्य जगत जसा दोरीवर सर्प दिसत परी तोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीच असे. पुण्य पुरुषे हृदय निष्काम बोध प्राप्ती कारणे भदारा स्वामीचे आहे आत्मार्थ काम तरी म्हणून कवना करावे ज्ञान. आता हा जो विषय आहे एकदम महत्त्वाचा विषय आहे. तर सगळा चांगल्या प्रकाराने आकलन होईल म्हणून सर्वांनी एकाग्र होऊन चिंतन करायचं. आणि जर कोणाला विषय लक्षात आला नाही तर लगेच विचारायचा इथंच, किंवा कोणाला सांगता नाही आलं तरी आम्हाला हे कळलं नाही असं सांगायचं. किंवा मग संध्याकाळी पुन्हा कोणाला व्यक्तिगत काही विचारायचं असलं तर संध्याकाळी किंवा आश्रमात कुठं पण विचारा. पण हा चांगला विषय लक्षात घ्या. आणि याच्यासाठी आता आपला 7 ते 8 टाईम आहे ना, तर मग वेळेला येतं. लवकर आलं म्हणजे थोडं एकाग्र होतं मनुष्य अभंग वगैरे होईपर्यंत. मग नंतर एकदम विषयाला सुरुवात झाली का आपलं चित्ताची स्थिरता होईपर्यंत आकलन व्हायला मग त्रास होतो थोडा. म्हणून थोडं बरोबर यायचं आणि 1 तासभर एकदम जितकं एकाग्र होता येईल तेवढं करून इथंच विषय कळून घ्यायचा. विषय कमीत कमी आपल्याला कळला मग घरी आपण थोडं चिंतन करू शकतो, चर्चा करू शकतो. म्हणून एकदम जितकं जास्तीत जास्त आपल्याला त्याचं अनुसंधान करता येईल तेवढं करायचं. पुढचा ग्रंथ आपल्याला आता जसं मंगलाचरण कळल्यामुळं त्या ग्रंथाचा विषय अधिकारी हे आपल्याला सहज लक्षात येतं. म्हणजे बोलण्याच्या भाषेत विचारसागर दूर ठेवला तरी आपण बोलायला लागलो तरी वेदांत विषयाला अधिकारी आहे की नाही, त्याच्या विषयाची सिद्धता आहे की नाही, त्याचं प्रयोजन आहे की नाही, त्याला हे सगळं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि हे सहज बोलण्याच्या भाषेत आपण बोललो जरी आपल्यासमोर विचारसागर नसला, चर्चेत कोणी आपल्याला जेव्हा दुसरे लोक भेटतात काही पारमार्थिक चर्चा करतात त्यावेळेला आपल्या नजर जी येते वेदांताच्या सिद्धांताकडे ठेवून आपण बोलू शकतो, चर्चा करू शकतो. म्हणून ह्या गोष्टी एकदम बारकाईनं लक्षात घ्यायचा. आणि एक आपल्या किंवा पाठच उशिरा करायचा असला तर उशिरा करा, 6:15ला करा, किंवा आणखी उशिरा करायचा असला तिकडचा पाठ सुटल्यावर तो उशिरा करा. पण काय होतं की बरेच वेळा मग उशिरा आलं तर मागच्या 4-2 पंक्ती गेल्या तर मग लागत नाही एखाद्या वेळा. म्हणून एक तर वेळेवर यायचं, नाहीतर मग आपण पाठ उशिरा घेऊ. पण जेव्हा यायचं तेव्हा एकदम आपलं एकाग्र होतं, अभंगाच्या निमित्ताने आपण एकाग्र होतो आणि नंतर मग आपल्याला लगेच विषयात प्रवेश पण होतो. तर या ग्रंथाचा विषय आहे की जीव ब्रह्माची एकता. आणि ते म्हणतात जीव आणि ब्रह्म यांची एकता घडू शकत नाही. कारण काय आहे, जीव आहे परिच्छिन्न, जीव आहे नाना, जीव आहे पंचक्लेश युक्त आणि ब्रह्म आहे अपरिच्छिन्न व्यापक. ते आहे पंचक्लेश मुक्त आणि ते आहे एक. त्यामुळं असे त्यांचं ऐक्य घडणार नाही. दुसरी गोष्ट, जरी तुम्ही म्हणणे वाच्यार्थात ऐक्य सांगत नाही तर आम्ही लक्ष्यार्थात ऐक्य सांगतो. लक्ष्य म्हणजे कोण आहे, लक्ष्यार्थ त्वम पदाचं लक्ष्य कोण आहे, साक्षी. त्या साक्षीचं ब्रह्माशी ऐक्य सांगतो. पण एक तर साक्षीच मान्य नाही, कारण साक्षी म्हणून पदार्थ कोण आहे असं कळत नाही. म्हणजे साक्षी म्हणून कोणी दुसरा आहे असा लोकांना ज्ञात पण नाही. आणि अशा प्रकारचा साक्षी मानायचं कशाला बरं. साक्षी मानला तर त्या ठिकाणी सुखदुःखाधिकांचं जे ज्ञान आहे ते सुखदुःखाधिकांचं ज्ञान अंतकरणालाही होऊ शकत नाही आणि इंद्रियांनाही होऊ शकत नाही, म्हणजे साक्षीला होतं, आहे की नाही. आणि तुम्ही काय केलं की सुखदुःखाची व्यवस्था लागण्यासाठी अंतकरण नाना मानले. पण अंतकरणाला तर सुखदुःखाचं ज्ञान होणार नाही. जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला विषय होत नाही, म्हणजे ते त्याला जाणता येत नाही. दुसरी गोष्ट, इंद्रिय जी आहेत तर इंद्रिय हे अपंचीकृत पंचमहाभूताचं जे कार्य अंतकरण त्यालाही जाणू शकणार नाही. मग आता राहिला साक्षी. समजा तुमचा साक्षी मानला तर तो साक्षी त्या सुखदुःखाचं प्रकाशन करतो. पण साक्षी सुखदुःखाचं प्रकाशन करतो म्हटलं की प्रत्येकाचं अंतकरण भिन्न आणि प्रत्येकाचा साक्षी भिन्न, म्हणजे साक्षी नाना मानले पाहिजे. मग ज्या लक्ष्य स्वरूपाचा साक्षीचं तुम्ही ऐक्य करायला निघाले तो साक्षी झाला अनेकत्व धर्मवान आणि ब्रह्म आहे एकत्व धर्मवान. त्यांचं ऐक्य घडणार नाही. म्हणजे कसं. आणि पुन्हा आणखी दुसरी गोष्ट आहे, मग तुम्हाला अंतकरण नाना मानल्यामुळं सुखदुःखाचा संकर होणार नाही. परंतु साक्षी जर तुम्ही एक मानला
तर सुखदुःखाचा संकर झाला नाही तर सुखदुःखाच्या ज्ञानाचा संकर होईल की नाही. साक्षी एकच म्हणल्यावर सर्वांची सुखदुःख सर्वांना कळायला लागतील आहे की नाही. साक्षी काय आहे, एकच आहे. म्हणजे सुखदुःखाचा संकर झाला नाही तर सुखदुःख ज्ञानाचा संकर होतो. म्हणजे यावरून असं सिद्ध होतं की काही जरी केलं तरी या ठिकाणी जीवाचं ब्रह्माशी एकता घडूच शकत नाही. त्यामुळे तुमचा विषय जो आहे तो विषय सिद्ध होत नाही, ग्रंथारंभ निष्फल आहे. असं साधारणपणे याचं चिंतन आतापर्यंत आपलं झालं. आता बघा, आता सांगतात की सिद्धांत मताने विषयाची सिद्धी. सिद्धांताचं मत म्हणजे वेदांत सिद्धांत असं सांगतो की जीव ब्रह्माची एकता हा जो या ग्रंथाचा विषय आहे तो सिद्ध आहे. जीव ब्रह्माची एकता हा या ग्रंथाचा विषय सिद्ध आहे. अंतकरण, अंतकरणाधिष्ठान चैतन्य आणि अंतकरणात प्रतिबिंबित चैतन्य या तिही जीव म्हणतात. तुम्ही म्हणता ना जीव ब्रह्माची एकता असिद्ध आहे, आम्ही म्हणतो जीव ब्रह्माची एकता सिद्ध आहे. तर आता पहिल्यांदा तुम्ही असं सांगा बरं, नेमकं जीव म्हणजे काय आहे की नाही. तर जीवाची व्याख्या करताना तुम्ही असं सांगितलं की नाही की अंतकरण जीव म्हणजे काय. तर जीवात तीन गोष्टी महत्वाच्या. एक अंतकरण, त्या अंतकरणाचं अधिष्ठान चैतन्य. अधिष्ठान चैतन्य का म्हणायचं, त्या अधिष्ठान चैतन्यावर ते अंतकरण भासतं. अधिष्ठान म्हणजे काय, ज्याच्यावर अध्यस्त पदार्थ, मिथ्या पदार्थ, कल्पित पदार्थ, खोटा पदार्थ ज्याच्यावर भासतो त्याला म्हणतात अधिष्ठान. असा अधिष्ठान अंतकरण आपला अंतकरण आणि असा अंतकरणाचा अधिष्ठान चैतन्य, त्याला साक्षी, कुटस्थ, पुन्हा तोमपदलक्ष, प्रत्यगात्मा, त्याला पंचदशीमध्ये संवित असं म्हटलेलं आहे की नाही. मग हे एक झालं अंतकरण, एक झालं अंतकरण अधिष्ठान चैतन्य, आणि त्या अंतकरण अधिष्ठान चैतन्याचं अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब, त्या तिन्हींना मिळून जीव म्हणतात. त्यात अंतकरण अधिष्ठान चैतन्य विशेष आहे. अंतकरण व अंतकरण स्थित आभास एवढा भाग विशेषण आहे. जसं आपण म्हणतो तांबडं फुल आहे की नाही, रक्तपुष्प, तर पुष्प हा भाग कोणता आहे, विशेष्य भाग आहे, आणि रक्त हे त्याचं काय आहे, तांबडं हे त्याचं विशेषण आहे. तसं या ठिकाणी जीवामध्ये जीव म्हणजे काय, तर अंतकरण, अंतकरण अधिष्ठान चैतन्य आणि अधिष्ठान चैतन्याचं अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब, या तिन्हींना मिळून जीव म्हणतात. त्यापैकी अंतकरण हा जो भाग आहे तो विशेष्य आहे. अंतकरण कसं आहे, विशेष्य, आणि त्याला विशेषण काय लागलं, अंतकरण हे त्याला विशेषण लागलं. किंवा म्हणायचं झालं तर काय, जिथं जिथं अंतकरण तिथं तिथं त्या अंतकरणामध्ये अधिष्ठान चैतन्याचा आभास पडतो. म्हणजे याचाच अर्थ अंतकरण हे झालं विशेष्य, अंतकरण झालं विशेष्य, आणि त्याला विशेषण काय लागलं, अंतकरण आणि त्याच्यामध्ये पडलेला आभास, हे दोन्ही मिळून काय झालं त्याला विशेषण. त्याला दुसरं नाव काय, साभास अंतकरण. साभास म्हणजे आभासासहित अंतकरण हे झालं विशेषण, आणि अंतकरण झालं साभासासहित आपलं विशेष्य भाग कोण आहे याच्या, हा रामकृष्ण आहे, याच्यात विशेष्य भाग कोण आहे, आत्मा. विशेष्य भाग कोण आहे, अधिष्ठान चैतन्य, कुटस्थ किंवा साक्षी, हा भाग कोणता आहे, विशेष्य, आणि त्याला विशेषण कोण लागलं, अंतकरण आणि अंतकरणामध्ये असणारं प्रतिबिंब. म्हणजे साभास अंतकरण, आभासासहित अंतकरण हे त्याला झालं विशेषण, आणि विशेष्य भाग कोणता आहे, कुटस्थ, साक्षी किंवा अंतकरण अधिष्ठान चैतन्य. त्यात अंतकरण अधिष्ठान चैतन्य विशेष आहे. अंतकरण व अंतकरण स्थित, अंतकरण स्थित म्हणजे अंतकरणामध्ये असलेला, नाही का, अंतकरणामध्ये असलेला आभास एवढा भाग विशेषण आहे. ठीक आहे ना. विशेष चैतन्य आणि विशेषण साभास अंतकरण मिळून जो विशिष्ट तो जीवपदाचा वाच्य आहे. मग आता या ठिकाणी काय होतं, जीवपदाचा वाच्य म्हणजे जीव असं म्हटलं की त्याच्या वाच्यार्थाने, जीवपदाच्या वाच्यार्थात आपल्याला काय ज्ञान होतं, तर या ठिकाणी अंतकरण अधिष्ठान चैतन्य हा विशेष्य भाग, बरोबर ना, आणि अंतकरण आणि अंतकरणामध्ये पडलेलं अधिष्ठान चैतन्याचं प्रतिबिंब किंवा आभास यांना काय म्हणायचं, विशेषण. हे आणि या दोन्ही मिळून जे बनतं त्याला म्हणतात विशिष्ट. विशेषण आणि विशेष्य ह्या दोघांनी मिळून जो बनतो त्याला काय म्हणतात, विशिष्ट. मग जीव पदार्थ हा जो विशिष्ट काय झालं, अंतकरण, साभास अंतकरण आणि अधिष्ठान चैतन्य, किंवा साभास अंतकरणाने
विशिष्ट असं जे चैतन्य, बरोबर ना, साभास अंतकरणाने किंवा आभास सहित अंतकरणाने युक्त असं जे विशेष चैतन्य त्यांनी मिळून झालेलं जे विशिष्ट, त्यालाच काय म्हणायचं, जीव पदाचं वाच्य. म्हणजे जीव याचा अर्थ झाला साभास अंतकरणासहित असणारं कुटस्थ चैतन्य किंवा साक्षी चैतन्य, याला तिन्हींना मिळून जीव म्हणतात. केवळ विशेष भाग जो कुटस्थ त्याला जीव म्हणतात का? नाही. केवळ विशेषण जे आहे त्याला चैतन्य म्हणतात का? आपलं त्याला जीव म्हणतात का? नाही. मग विशेष आणि विशेषण मिळून जो विशिष्ट भाग त्यालाच काय म्हणायचं, जीव. तो जीव पदाचा वाच्य आहे. जीव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर तीन गोष्टी येणार: अंतकरण, अधिष्ठान, चैतन्य. अंतकरण आणि अंतकरणामध्ये असणारं अधिष्ठान चैतन्याचं प्रतिबिंब, म्हणजे हे काय झालं, विशिष्ट आहे की नाही. याला काय झालं, हे तीन दोन्ही मिळून काय झालं, विशिष्ट. त्यालाच काय म्हणतात, जीव. लक्षात येते ना? झालेलंच आहे हे सगळं. फक्त इथली जी परिभाषा आहे ती चांगली व्यवस्थित लक्षात घ्यायची. विशेष चैतन्य आणि विशेष साभास अंतकरण मिळून जो विशिष्ट, तो जीव पदाचा वाच्य आहे. विशिष्टापैकी विशेषण किंवा विशेष्य यापैकी कोणत्याही एका पदार्थाचा स्वीकार केला नाही तर विशिष्ट जो जीव त्याचे स्वरूपच सिद्ध होणार नाही. आता विशिष्टामध्ये दोन भाग आहे, एक आभासासहित अंतकरण आणि एक आहे अंतकरण अधिष्ठान चैतन्य. तर आता ह्या विशेषण आणि विशेष्य यापैकी समजा आपण अंतकरण अधिष्ठान चैतन्य हे विशेष्य, ते जर काढून टाकलं तर जीवाची सिद्धी होईल का? नाही. कारण जीवाची त्या अंतकरणामध्ये प्रतिबिंब कोणाचं पडेल? कारण अधिष्ठान चैतन्यच मानलं नाही. बरं, ज्या ठिकाणी केवळ अधिष्ठान चैतन्य मानलं, अंतकरण अधिष्ठान चैतन्य, आणि साभास अंतकरण मानलं नाही, तर त्याला जीव पदाचं ते वाच्य होईल का? जीवाची सिद्धीच होणार नाही. मग जीवाची सिद्धी होण्यासाठी विशेषण मानलं पाहिजे का विशेष्य मानलं पाहिजे? दोन्ही मानली पाहिजे, तरच विशिष्ट जीवाची सिद्धी होईल. विशिष्टापैकी विशेषण किंवा विशेष्य यापैकी कोणत्याही एका पदार्थाचा स्वीकार केला नाही तर विशिष्ट जो जीव त्याचे स्वरूपच सिद्ध होणार नाही. का त्यांनी लिहिलंय, विशेष्य आहे आत्मा आणि विशेषण आहे अंतकरण किंवा साभास अंतकरण, आणि त्यांनी मिळून होतो विशिष्ट असा जीव. आता यासाठी उदाहरण देतात एक, का जीवाची सिद्धी होणार नाही. जसं कोणत्याही राजसेवकाच्या ठिकाणी राजसत्तांश दिसत नाही म्हणून मानला नाही तर त्याचे राजसेवकत्वच नष्ट होईल. त्याप्रमाणे सर्व व्यापक ब्रह्मचैतन्याचा जेवढा भाग अंतकरणास अधिष्ठान रूपाने आहे त्यासच कुटस्थ, साक्षी, आत्मा वगैरे नावे आहेत व तो चैतन्य भाग जीवस्वरूपात विशेष्य भाग आहे. चांगलं लक्षात घ्या. आता एखादा आपण म्हणतो राजसेवक, हा आहे राजाचा सेवक, पण राजाचा सेवक आहे परंतु त्या राजाची सत्ता आहे की नाही सर्व ठिकाणी, पण राजाची सत्ता त्या राजसेवकाच्या ठिकाणी दिसून येते का? नाही, दिसून येत नाही. म्हणून जर कोणी म्हणेल की राजाच्या सत्तेचा अंश आम्हाला मान्यच नाही, कारण ती सत्ता आम्हाला दिसते का कुठं? राजा दिसेल, राजसेवक दिसेल, पण सत्ता कुठं दिसते का? पण राजाच्या सत्ते वाचून राजसेवकत्व आहे का? का राजसेवकत्वाची सिद्धीच होणार नाही? सिद्धीच होणार नाही. म्हणून म्हणतात कोणताही राजसेवक घ्या, त्याच्या ठिकाणी राजसत्तांश म्हणजे त्या राजाच्या सत्तेचा अंश तर तुम्हाला दिसत नसेल तर त्या ठिकाणी तो नाही असं तुम्ही जर म्हटले, कारण का राजाची सत्ता आम्हाला दिसते कुठं, म्हणून राजसत्ताच नाही. राजसत्ता मानली नाही तर राजाचा सेवक देखील सिद्ध होणार नाही. राजसत्तांश मानला नाही तर राजसेवकत्व देखील सिद्ध होणार नाही, तर राजसेवकत्व नष्ट होईल. त्याप्रमाणे सर्व व्यापक, हे झाला दृष्टांत. आता हा दृष्टांत कशासाठी सांगतात? त्या दार्ष्टांतिका सांगतात. त्याप्रमाणे सर्व व्यापक ब्रह्मचैतन्याचा जेवढा भाग, खरं चैतन्य काय आहे? सर्व व्यापक ब्रह्मचैतन्य आहे, आणि त्या सर्व व्यापक ब्रह्मचैतन्याचा जेवढा भाग अंतकरणाला काय झाला? अधिष्ठान झाला. बरोबर ना? एकच व्यापक चैतन्य आहे, बरोबर ना? त्या व्यापक चैतन्य त्याच्यामध्ये अंतकरण भासलं आहे की नाही. मग त्या व्यापक चैतन्याचा जेवढा भाग त्या अंतकरणाला काय झाला? अधिष्ठान झाला. त्यालाच काय म्हणतात? सुकुटस्थ, साक्षी किंवा आत्मा, त्वमपद, लक्ष, प्रत्यगात्मा,
संवित अशी त्याला नाव आहे. थोडक्यात कुटस्थ साक्षी हे नाव कधी येतं? सर्व व्यापक चैतन्याचा जेवढा भाग अंतकरणाला अधिष्ठान होतो तेव्हा त्या व्यापक चैतन्यालाच नाव काय येतं? कुटस्थ साक्षी असं नाव येतं. म्हणजे आपल्याला कुटस्थ म्हणजे काय आहे? सर्व व्यापक चैतन्याचा अंतकरणाला अधिष्ठान झालेला भाग, त्याला काय म्हणायचं? कुटस्थ असं म्हणायचं. सर्व व्यापक ब्रह्मचैतन्याचा जेवढा भाग अंतकरणास अधिष्ठान रूपाने आहे त्यासच कुटस्थ साक्षी वगैरे नावे आहेत. व तो चैतन्य भाग जीव स्वरूपात विशेष्य भाग आहे. आणि जीवाच्या स्वरूपात तो कुटस्थ काय झाला? विशेष्य झाला आहे की नाही? कुटस्थ त्यालाच काय लागलं? अंतकरण हे विशेषण लागलं, म्हणून कुटस्थ काय झाला? विशेष्य. तो वंध्यापुत्राप्रमाणे असत आहे असे पूर्वपक्षी म्हणतात. आता पूर्वपक्षांचं म्हणणं काय होतं? साक्षी हा किंवा कुटस्थ हा मला कोणाला दिसतच नाही तेव्हा हे साक्षी मानण्याची गरज नाही. पण जर साक्षी मानला नाही तर जीवाची सिद्धी करता येईल का? म्हणजे याचा अर्थ साक्षी मानलाच पाहिजे असं सांगतात. पहिल्यांदा ते म्हणतात जर या ठिकाणी साक्षी हा वंध्यापुत्राप्रमाणे असत आहे, तो काय म्हणतो? साक्षी कोणाला दिसत नाही, वंध्यापुत्र कोणाला दिसत नाही म्हणून तो नाही. तसं साक्षीचं ज्ञान कोणालाही होत नाही, साक्षीचा अनुभव कोणालाही होत नाही, म्हणून साक्षी नाहीच आम्ही असं म्हणतो. आम्ही असं म्हणतो की साक्षी नाहीच. परंतु वंध्यापुत्राप्रमाणे साक्षी जर असत आहे असे पूर्वपक्षी म्हणतात, पण त्या साक्षीचा स्वीकार केला नाही तर विशिष्ट जो जीव त्याच्या स्वरूपाची सिद्धीच घडणार नाही. आता समजा तुम्ही साक्षीच मानला नाही, कुटस्थच मानला नाही, तर अंतकरणाचं अधिष्ठान कोण आहे? कुटस्थ. तोच मानला नाही तर ते अंतकरण कोणावर भासेल? अंतकरण कोणावर भासेल? आणि अंतकरणामध्ये प्रतिबिंब कोणाचं पडेल? मग जर त्या ठिकाणी साभास अंतकरण मानायचं असेल तर कुटस्थ भाग मानल्याशिवाय गत्यंतर आहे का? नाही. दिसत नसला तरी साक्षी मानला पाहिजे, आणि साक्षी मानला नाही तर जीवाची सिद्धी होणार नाही. याकरिता साक्षीचा स्वीकार अवश्य केलाच पाहिजे. याच्यातून सिद्ध काय झालं? साक्षीचा स्वीकार करण्यावाचून गत्यंतर नाही. नाहीतर पुढे तुम्हाला जीवाच्या स्वरूपाची सिद्धीच होणार नाही. आणि जीव आहे की नाही मानता का नाही तुम्ही? जीव जर मानत असाल तर साक्षी मानलाच पाहिजे, कारण जीवामध्ये एक विशेष्य भाग म्हणून साक्षीचा स्वीकार केला पाहिजे आणि त्याच्यावर विशेषण म्हणून साभास अंतकरणाचा स्वीकार केला पाहिजे. जर तुम्हाला या ठिकाणी कुटस्थाचा स्वीकार तुम्ही केला नाही तर तुम्हाला जीवाची सिद्धी करता येणार नाही. म्हणून साक्षी अवश्य मानलाच पाहिजे. पहिल्यांदा तो काय म्हटला होता? साक्षी मानण्याची गरजच नाही, साक्षी वंध्यापुत्राप्रमाणे असत आहे. तर पहिल्यांदा सिद्धी काय केली? साक्षीची सिद्धी केली. साक्षी नसेल तर जीवाचं स्वरूप सिद्ध होणार नाही. राजसत्तेचा अंश राजसत्ता दिसत नाही म्हणून सत्ता मानली नाही तर राजसेवकत्व सिद्ध होणार नाही. त्याप्रमाणे कुटस्थाची सत्ता मानली नाही तर त्या ठिकाणी जीवाचं जीवत्व सिद्ध होणार नाही. अर्थात ती मानलंच पाहिजे, साक्षीची सत्ता ही मानलीच पाहिजे, साक्षी मानलाच पाहिजे असं सांगतात. आता याकरिता साक्षीचा स्वीकार अवश्य केलाच पाहिजे. विशिष्ट जीवाचे शुद्ध ब्रह्माशी ऐक्य घडत नाही हे खरे आहे. त्यांनी काय सांगितलं? जीवाचं ब्रह्माशी ऐक्य किंवा जीवाची ब्रह्माशी एकता हा या ग्रंथाचा विषय सिद्ध होत नाही असं तुम्ही सांगितलं. कारण का? तुम्ही जी कारणं सांगितली कोणाची? पातंजल मताप्रमाणे जीव हा पंचक्लेशांनी युक्त आहे. दुसरा जीव हा परिच्छिन्न आहे. जीव हे नाना आहेत आणि या कारणाने ब्रह्माची आणि जीवाची एकता घडत नाही. तेव्हा तुम्ही ज्या जीवाची एकता घडत नाही असं म्हणता तो जीव विशिष्ट आहे की विशिष्ट नाही? तो जीव काय आहे? विशिष्ट. म्हणजे तुमचा जीव एकदा घेतला की त्याच्यामध्ये त्या जीवाचा वाच्यार्थ म्हणून स्वीकारायचं झालं तर कुटस्थ, अंतकरण आणि ते आभास या तिन्ही गोष्टी स्वीकाराव्या लागतात. त्याच्यामध्ये कुटस्थ भाग आहे विशेष्य आणि साभास अंतकरण भाग आहे विशेषण. विशेषण आणि विशेष्य मिळून होतो विशिष्ट जीव. आणि त्या विशिष्ट जीवाचं तुम्ही सांगितलं पंचक्लेश युक्त कोण आहे? विशिष्ट जीव. बरोबर आहे की नाही? पंचक्लेश युक्त विशिष्ट जीव आहे. परिच्छिन्न कोण आहे? विशिष्ट जीव आहे. आणि अनेक कोण आहे? विशिष्ट जीव असं तुम्ही म्हणता. बरोबर आहे ना? मग आमचं पण म्हणणं आहे की त्या विशिष्ट जीवाचं ब्रह्माशी एकता घडणार नाही असं जे तुमचं विधान आहे ते काय आहे? खरं आहे. विशिष्ट जीवाचं
आणि ब्रह्माची एकता घडत नाही, हे म्हणणं तुमचं खरं आहे. तथापि विशिष्ट जीवापैकी विशेष भाग जो साक्षी तो शुद्ध सच्चिदानंद रूप असल्यामुळे त्याचे ब्रह्माशी एकत्व घडते. आम्ही काय म्हणतो, त्या विशिष्ट जीवाचं एकत्व आम्ही सांगत नाही. विशिष्ट जीवापैकी विशेष जो अंश आहे कोणता, कुटस्थ चैतन्य किंवा साक्षी चैतन्य, तो साक्षी चैतन्य ते एक असल्यामुळं, असंग असल्यामुळं, सच्चिदानंद स्वरूप असल्यामुळं आणि ब्रह्म सुद्धा एक असल्यामुळं, सच्चिदानंद स्वरूप असल्यामुळं, असंग निर्विकार असल्यामुळं, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान असल्यामुळं, तसंच जसा कुटस्थ तसंच ब्रह्माची लक्षणं असल्यामुळं कुटस्थ आणि ब्रह्म यांचं ऐक्य घडण्याला काहीच हरकत नाही. आम्ही सुद्धा जेव्हा जीव ब्रह्माची एकता सांगतो तेव्हा विशिष्ट जीवाची ब्रह्माची एकता सांगत नाही. त्या विशिष्ट जीवापैकी विशेष जो भाग आहे कुटस्थ चैतन्य तो सच्चिदानंद स्वरूप आहे आणि त्या सच्चिदानंद स्वरूप कुटस्थाचं विशेष भागाचं ब्रह्माशी ऐक्य आम्ही प्रतिपादन करतो. मग कुटस्थाचं ब्रह्माशी ऐक्य व्हायला काय हरकत आहे का? ब्रह्म सच्चिदानंद रूप आहे, एक आहे, व्यापक आहे. कुटस्थ एक आहे, सच्चिदानंद रूप आहे आणि तोही देखील व्यापक आहे. त्याचं ब्रह्माशी ऐक्य घडायला काही हरकत नाही. तथापि विशिष्ट जीवाचे शुद्ध ब्रह्माचे ऐक्य घडत नाही हे खरे आहे. तथापि म्हणजे असं असून देखील तरी सुद्धा विशिष्ट जीवापैकी विशेष भाग जो साक्षी तो शुद्ध सच्चिदानंद रूप असल्यामुळे त्याचे ब्रह्माशी एकत्व घडते. आभासयुक्त अंतकरण हे साक्षी चैतन्याचे विशेषण असल्यामुळे त्या साक्षीच्या ठिकाणी जीव असा व्यवहार होतो आणि तेच साभास अंतकरण उपाधी असेल तर अधिष्ठान चैतन्यास साक्षी अशी संज्ञा येते. आता ते सांगतात साक्षी असं कधी म्हणतो आणि जीव असं कधी म्हणतो. आपण आहे की नाही, जीव असं कधी म्हणायचं आणि साक्षी असं कधी म्हणायचं त्याविषयी सांगतात. बघा, आभासयुक्त अंतकरण हे साक्षी चैतन्याचे विशेषण असल्यामुळे त्या साक्षीच्या ठिकाणी जीव असा व्यवहार होतो. आता एकच साक्षी आहे आणि त्याला जेव्हा साभास अंतकरण म्हणजे आभासयुक्त अंतकरण हे जेव्हा त्याचं विशेषण होतं, विशेषण काय करतं, विशेषाला सोडून कधीही राहत नाही. ऐक नाही, त्याला म्हणतात विशेषण. विशेषण हे विशेषाला सोडून कधीही राहत नाही. जसं आपण म्हटलं तांबडा घोडा, तर तांबडा घोडा, तांबडा हे काय आहे, विशेषण आहे आणि घोडा हे विशेष आहे. तेव्हा तो तांबडा रंग त्या घोड्याला कधी सोडून राहतो का? राहत नाही. म्हणजे तांबडा घोडा हा काय झाला, विशिष्ट. तांबडा झालं विशेषण आणि घोडा झाला विशेष्य आणि विशेषण आणि विशेष्य मिळून काय झाला, तांबडा घोडा म्हणजे विशिष्ट झाला. मग आता ते सांगतात की ज्या वेळेला ह्या कुटस्थ चैतन्याला किंवा आपलं कुटस्थ चैतन्याला ज्या वेळेला साभास अंतकरण हे काय होतं, विशेषण होतं, त्यावेळेला त्या विशेष्याला काय नाव येतं, जीव, विशिष्ट जीव असं नाव येतं. म्हणजे एकच चैतन्य, बरोबर ना, एकच व्यापक चैतन्य. त्या व्यापक चैतन्याला ज्या वेळेला अंतःकरण काय लागतं, विशेषण होतं, त्यावेळेला त्याला कोणतं नाव येतं, जीव. इथं आणि साक्षी चैतन्य नाव तरी काय येतं, मी आता इथं व्यापक चैतन्य म्हटलं, साक्षी चैतन्य नाव काय येतं, व्यापक चैतन्याला अंतःकरण विशेषण लागलं, बरोबर आहे का, किंवा उपाधी लागली की त्याला नाव काय येतं, साक्षी चैतन्य. का दुसरं काय येतं, त्याला जर साभास अंतःकरण हे विशेषण लागलं की त्याला नाव येतं जीव. ऐके नाही, आणि व्यापक चैतन्याला अंतःकरण उपाधी लागली की त्या व्यापक चैतन्याला कोणतं नाव येतं, साक्षी. ऐके नाही, आणि साक्षीला जर अंतःकरण विशेषण लागलं तर त्याला कोणतं नाव येतं, जीव. ऐके नाही, साक्षीला, बरोबर ना, साक्षीला अंतःकरण विशेषण लागलं तर नाव काय येतं, जीव, विशिष्ट जीव. आणि व्यापक चैतन्याला अंतःकरण उपाधी लागली तर किंवा विशेषण लागलं तर काय नाव येतं, साक्षी. म्हणजे व्यापक चैतन्याचा जेवढा भाग असं म्हणायचं, विशेषण लागलं तर त्याला जीवच होईल. व्यापक चैतन्याचा जेवढा भाग अंतःकरणाला काय होतो, अधिष्ठान होतो, किंवा साभास अंतःकरणाला अधिष्ठान होतो, त्याला कोणती संज्ञा येते, साक्षी. असं मग साक्षी कधी म्हणायचं, व्यापक चैतन्याला, व्यापक चैतन्याचा जेवढा भाग अंतःकरणाला अधिष्ठान होतो त्यावेळेला त्याला काय नाव यायचं,
साक्षी. आणि साक्षीला जेव्हा अंतःकरण विशेषण लागतं तेव्हा त्याला कोणतं नाव येतं? आता जर मी असं म्हटलं व्यापक चैतन्याला जेव्हा अंतःकरण उपाधी लागतं तेव्हा त्याला नाव येतं जीव. तर बरोबर आहे का? बरोबर आहे. काय का बरोबर आहे का? व्यापक चैतन्य तुका म्हणे भाकू किव काय कैची किव आणि कोठे जीव निराळा आहे की नाही. स्वामी महाराज सांगायचे जेव्हा ते असं सांगायचे की मन मन अधिक ब्रह्म म्हणजे जीव, म्हणजे अंतःकरण अधिक ब्रह्म, बरोबर आहे ना. म्हणजे काय झाला? जीव. म्हणजे अंतःकरणामध्ये आपलं ब्रह्मामध्ये अंतःकरण विशेषण पडलं की काय झाला? जीव ब्रह्मामध्ये, किंवा त्याला मन म्हणतात. योगवासिष्ठात ते वारंवार सांगितलेले आहे रामचंद्र प्रभूंना वशिष्ठाने. आणि जर ब्रह्मातून आपलं ब्रह्मामध्ये अंतःकरण आलं की त्याला काय होतं? तो जीव होतो. आणि जीवामधलं अंतःकरण गेलं तर ते काय होतं? ब्रह्म होतं, आहे की नाही. जीवामध्ये अंतःकरण आलं की त्याला अंतःकरण गेलं की काय म्हणायचं? ब्रह्म. आणि ब्रह्मामध्ये अंतःकरण आलं की जीव. ते तर असं पुढे म्हणतात की हा अंतःकरण किंवा जीव आपण जे म्हणतो ना ते, किंवा अज्ञान असं म्हणतो ना, जगत असं म्हणतो. जगत अज्ञान ही सगळी कोणाची नाव आहे? मनाचीच नाव आहे की नाही. माया कशाला म्हणायचं? माया वेगळी नाही, मन म्हणजेच माया. मन मायेचं कार्य आहे का? माया म्हणजेच मन आहे. माया म्हणजेच मन आहे. जगत आहे कशामुळे आहे? मनामुळं. आणि मन गेलं का ब्रह्म आहे मनामुळं, आहे की नाही. सगळं काय म्हणून तुकाराम महाराज म्हणतात काय? मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा. ते मने काय प्रतिमा स्थापिली, मने मन पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची. म्हणून आपल्याला खरं काय करायचे? ब्रह्माची प्रसन्नता करायची का आपल्या मनाची प्रसन्नता करायची? आहे की नाही. आपण जर मनाला प्रसन्न करून काय करायचं? मनाला असं शिकवायचं की बाबा तू होऊन स्वतःच निघून जा. तू जर गेला तर तू काय होशील? ब्रह्मस्वरूप होशील, आहे की नाही. मन हे उन्मन काय मन हे राम झाले, मन हे राम झाले प्रवृत्ती ग्रासुनी कैसे. म्हणून सगळा परमार्थ कोणासाठी आहे? मनासाठी आहे का दुसरं कोणासाठी आहे? आत्म्यासाठी आहे. सगळा काय आहे? मनासाठी आहे. का सगळा हे चाललेला संसार म्हणजे मनाचा खेळ आहे? अहो ते तर मनाचा खेळ आहे, पण परमार्थ सुद्धा काय आहे? सगळा मनाचा खेळ आहे की नाही. वास्तविक परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी मनच नाही, आहे की नाही. मग बंध झाला का कोणाला? नाही. आणि मग मोक्ष आहे का कोणाला? मग बंध मोक्ष हा सुद्धा कोणाचा खेळ आहे? मनाचाच खेळ आहे की नाही. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे पुढे आठवतं का कोणाला? बंध तरी कोणी करतं? मनच करतं, आहे की नाही. मन करी बंधू 84चा असं तुकाराम महाराजांचा अभंग आहे. मनच काय करतं? माणसाला मुक्त करतं आणि मनच माणसाला बद्ध करतं, आहे की नाही. म्हणजे मनालाच माया म्हटलं तर चालेल की नाही, आहे की नाही. आणि मनालाच ब्रह्म म्हटलं तर चालेल की नाही. सगळं मनच आहे. मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो. हो, मन हेच बंधालाही काय आहे? कारण आहे. आणि मन हेच मोक्षाला कारण आहे. कोणतं मन बंधाला कारण आहे? बंधाय विषयासक्तम. विषयाची आसक्ती केली त्या मनाने का ते काय झालं? बंधाला कारण झालं. आणि निर्विषयम मुक्त्यही स्मृतम. आणि जर मनातून विषय गेले तर काय झालं? मन अधिक विषय म्हणजे जीव, आहे की नाही. आणि मन वजा विषय म्हणजे काय? ब्रह्म, आहे की नाही. काय दुसरं काय आहे का त्याच्यामध्ये? मनात विषय आले की जीव झाला, आणि मनातून विषय गेले का मूळ होता तो ब्रह्मच राहिला. का दुसरं काय आहे? हा, निर्विषयम कारण. हा, इंद्रियांचा जय वासनेचा क्षय आणि संकल्पाही वरी नये मन. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते की जी आपली चालली. ऐके नाही. तथापि विशिष्ट जीवापैकी तथापि खरं आपण जरी हसलो तर आपल्याला हसू यायला पाहिजे का रडू यायला पाहिजे? रडू यायला पाहिजे. इतका आम्ही चिंतन करतो तरी अजून आमचं मन, आहे की नाही, मन नावाचा जो भाग आहे आमच्या स्वरूपाच्या ठिकाणी कसा शिल्लक आहे? कशाने जाईल? आणि कशाने जाईल याला सहाय्य कोणाचं घ्यावं लागेल? आपल्याला पुन्हाच घ्यावं लागेल. कोणाचं?
मनातच घ्यावं लागेल, दुसरं काही नाही, आहे की नाही. लोखंड कापायचं झालं तर लोखंड कापण्यासाठी काय लागतं, लोखंडाचंच हत्यार आहे ना, लोखंडाचीच करवतीनं लोखंडाचा काही गज कापला जातो की नाही. तसं मनाला कापण्यासाठी कोण आहे, मनच आहे. मन एव मनुष्यानां कारणम बंध, बंध कोणी केलाय, मनानेच केलाय. मग मोक्ष कोण करून देईल आता, मनच, आहे की नाही. म्हणून उद्धरेद आत्मना आत्मानम नात्मानम अवसादयेत, आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मनः. आभास, हा इथं बघा, आभासयुक्त अंतकरण हे साक्षी चैतन्याचे विशेषण असल्यामुळे त्या साक्षीच्या ठिकाणी जीव असा व्यवहार होतो. जर आभासयुक्त अंतकरण साक्षी चैतन्याचं विशेषण झालं की त्या चैतन्याला जीव असं म्हणतात. आणि तेच आभास अंतकरण उपाधी असेल तर अधिष्ठान चैतन्यास साक्षी अशी संज्ञा येते. जर त्या ठिकाणी त्या अधिष्ठान चैतन्याला आणि साभास अंतकरण विशेषण झालं तर तो काय होतो, जीव. आणि ते जर साभास अंतकरण त्या काय चैतन्याला म्हणजे कुटस्थ चैतन्य काय बरोबर आहे ना, साभास अंतकरण हे जर त्या चैतन्याला काय झालं, उपाधी झालं, तर त्याला काय नाव येतं, साक्षी असं नाव येतं. साभास अंतकरण उपाधी असेल तर अधिष्ठान चैतन्यास साक्षी अशी संज्ञा येते. आता संज्ञा म्हणजे काय ते सांगतात. ओळख पटण्याकरता जो संकेत केलेला असतो त्या संज्ञा म्हणतात. संज्ञा म्हणजे आपल्याला ओळख पटावी. आता जसं मातीचं केलेलं बारीक गळ्याचं भांड, त्याला घट अशी संज्ञा दिली का आपल्याला संकेत, घट पदाचं उच्चारण केलं, घट ही संज्ञा. कारण का घट या पदाचं उच्चारण केलं की आपल्याला कंबू ग्रीवादिमान असं मातीचं बनलेलं भांड असा आपल्याला अर्थ कळतो की नाही. त्याला काय म्हणतात, आपल्याला एखाद्या वस्तूची ओळख पटण्याकरता केलेला जो संकेत त्यालाच काय म्हणतात, संज्ञा. तशी इथं व्यापक चैतन्याला जेव्हा अंतकरण हे विशेषण होतं किंवा साभास अंतकरण हे विशेषण होतं तेव्हा त्याला जीव अशी संज्ञा येते. आणि त्याच व्यापक चैतन्याला जेव्हा अंतकरण किंवा साभास अंतकरण हे उपाधी होतं तेव्हा त्याला काय, त्या व्यापक चैतन्याला नाव काय येतं, साक्षी असं नाव येतं. आता प्रश्न असा आहे का उपाधी म्हणजे काय आणि विशेषण म्हणजे काय. तुम्ही बोलले विशेषण झालं की काय होतं, तो जीव होतो. आणि अंतकरण जर त्याची उपाधी झाली तर तो काय होतो, साक्षी होतो. परंतु आता इथं उपाधी म्हणजे काय आणि विशेषण म्हणजे काय हे आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याला माहीतच आहे परंतु त्याचं स्पष्टीकरण करतात. जीवामध्ये जो चैतन्य भाग आहे तो मंदबुद्धी पुरुषास न समजण्यासारखा असला तरी शास्त्रयुक्तीने ज्याची सिद्धी होते. आणि इथे खाली टिप्पणी लिहिली की श्रीगुरु कृपेने प्रत्यक्ष अनुभवही होतो, तो पदार्थ न मानणे साहस आहे. हा साक्षी कबूलच करत नव्हता, आहे की नाही. तर ते म्हणतात अशा रीतीने जीवामध्ये जो चैतन्य भाग आहे तो इंद्रियांना दिसतो का, नाही. मग जीवामध्ये जो चैतन्य भाग आहे तो मंदबुद्धी पुरुषास न समजण्यासारखा असला तरी, मंदबुद्धीचे जे पुरुष आहेत ज्यांची बुद्धी तीव्र नाही, ज्यांची बुद्धी अंतर्मुख नाही, ज्यांची बुद्धी शास्त्राद्वारा सुसंस्कृत झालेली नाही, ज्यांना दुसऱ्याचं ऐकत नाही आणि स्वतःही काही कळत नाही आणि बसलं तर काहीतरी करत राहतात. जितकं करण्याची सवय लागली तर तुकाराम महाराज म्हणतात हागताई खोडी चलन मोडविते काढी. आता जर कुठं तो शौचाला गेला तरी काडी घेऊन उकरीत बसतो, इतकी करण्याची सवय. पण जाणण्याची सवय, काय पदार्थ आहे त्याचं काय स्वरूप आहे हे जाणण्याची त्याची बुद्धीच नाही, म्हणून त्याला काय म्हणतात मंदबुद्धी पुरुष. तेव्हा अशा मंदबुद्धी शास्त्र संस्कार रहित अशा पुरुषाला साक्षी कसं काय मान्य होईल. म्हणून त्या पुरुषाला जरी साक्षी कळायला कठीण असला तरी सुद्धा शास्त्र ज्याला शास्त्राचा अध्ययन आहे त्याला साक्षी कळेल की नाही, त्याला साक्षी मान्य करावं लागेल. आणि युक्ती जर करायची झाली, आपण सांगितलं ना आता युक्ती कोणती, जर अंतकरणाचं अधिष्ठान चैतन्य मानलंच नाही तर जीवाची सिद्धीच होणार नाही. म्हणजे जीवाची सिद्धी करायची म्हटलं की कुटस्थ चैतन्य किंवा अंतकरण अधिष्ठान चैतन्य साक्षी चैतन्य हे मानलंच पाहिजे. मग शास्त्रयुक्तीनं कळेल. मंदबुद्धी पुरुषांना कळणार नाही, परंतु मंदबुद्धी पुरुषांना कळला नाही म्हणून साक्षी नाही असं म्हणता येईल का, आहे की नाही. गुबडांची सभा झाली आणि त्यांनी सांगितलं की आजच्या मीटिंगमध्ये मुख्य ठराव आहे की सगळ्याच लोकात म्हणतात सूर्य तो स्वयंप्रकाश आणि जगाला प्रकाश देतो, तर हा सूर्य नावाचा पदार्थ आपल्याला कधी दिसला नाही, तो असणं शक्य नाही, तो वंध्यापुत्राप्रमाणे असत आहे असा आपला ठराव झाला. आणि योगायोगाने त्यांची संख्याही भरपूर होती.
त्या ठिकाणी. म्हणून त्यांनी ठराव केला की सूर्य नावाचा पदार्थ नाही. त्यांच्या म्हणण्याने सूर्याचं स्वयंप्रकाशत्व गेलं का सूर्याचं अस्तित्व गेलं का दोन्ही जसंच्या तसं अबाधित राहिलं. तसं मंदबुद्धी पुरुषांनी साक्षी जरी कबूल केला नाही तर जे लोक बुद्धिमान आहेत, आहे की नाही, विचारवंत आहेत, शास्त्राचं अध्ययन करतात, शास्त्राचे संस्कार ज्यांच्या अंतःकरणाला आहे, त्यांना काय वाटतं साक्षी मानलाच पाहिजे असं इथपर्यंत ना. ते फक्त साक्षी मानतात का मीच साक्षी म्हणतात, का साक्षी ब्रह्मरूप आहे म्हणतात, का साक्षी ब्रह्मरूप करतात, साक्षी ब्रह्मरूप करतात का साक्षी ब्रह्मरूपाने जाणतात, का ब्रह्मन साक्षी एकच आहे म्हणतात, का ब्रह्माचं साक्षी हे नाव आहे, का साक्षीलाच ब्रह्म हे नाव आलेले आहे, का दोन्ही नाव गौणच आहे. ते आवाजचे आहे की नाही. आणि ते कोण आहे, आपल्यापेक्षा तो वेगळा आहे की नाही. तो साक्षी आपल्या स्वरूपाहून काय आहे, भिन्न आहे का तेच आपलं स्वरूप आहे. त्यांना खरं म्हणायचं बुद्धिवान, आहे की नाही. जगातला बुद्धिवान कोण, जो साक्षी ब्रह्मरूपाने जाणतो, जो साक्षी कुठं दिसत नाही, जो ब्रह्म कुठं दिसत नाही, कोणत्या इंद्रियांना विषय होत नाही, अंतःकरणाला विषय होत नाही, कोणत्याही प्रमाणाचा विषय होत नाही, आणि स्वतःला मात्र जाणतो. तर स्वतःला जाणत नाही. जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला कधी विषय होत नाही, आणि तरी तो साक्षी काय म्हणतो, मीच असं म्हणतो. एवढं त्याचं काय वेदावर प्रामाण्य आहे, स्वानुभवावर प्रामाण्य आहे. मग सगळ्यात बुद्धिमान कोण आहे, जो साक्षी ब्रह्मरूप जाणतो तो खरा बुद्धिमान आहे. जे कुठंच दिसत नाही आणि त्या पदार्थाला अनुभवाने त्या पदार्थाला मी म्हणणं, याच्या इतकं धाडसी आहे की नाही, कोण आहे का याच्यामध्ये, याच्या इतकं. आणि याच्या इतकं बुद्धिमान कोण आहे. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी. अत्यंत एकाग्र बुद्धीच्या, सूक्ष्म बुद्धीच्या, शास्त्र सुसंस्कृत बुद्धीलाच आत्मा काय बुद्धी जाणे त्यास, अशी त्याची बुद्धी. म्हणून तो पुरुष खरा म्हणायचा बुद्धिमान, तो म्हणायचा खरा पंडित, आहे की नाही. पंडित तोची भला नित्य भजे जो विठ्ठला. या ठिकाणी पंडिता काय आहे, त्या भाष्यकारांनी सांगितलंय की पंडानाम आत्मविषय बुद्धी येशाम ते पंडा. पंडा म्हणजे आत्म्याला विषय करते, आत्म्याला ज्याची बुद्धी जाणते तोच खरा काय आहे, पंडित, आहे की नाही. गणितामध्ये PhD केलेला पंडित नाही, तो पंडित काय, आत्म्याला जाणलं तर तो खरा पंडित. कारण तो काय होतो, जन्म मरण परंपरेतून, संसार दुःखातून, ह्या संपूर्ण प्रपंच रूप असणारा अनर्थ, ह्या अनर्थातून तो तरुण जातो, आहे की नाही. हा जो आहे तर याला संसार दुःखातून तरुण जाण्याची योग्यता दुसऱ्या कोणत्याही पंडिताला नाही किंवा कोणत्याही बुद्धिमानाला नाही. मग असा एखादा मोठा विज्ञानातला तज्ज्ञ असला, संगणक शास्त्राचा, आणि त्याला आत्मज्ञान नसेल तर आम्ही त्याला पंडित म्हणू का, त्याला विद्वान म्हणू का, त्याला मंदबुद्धीचा पुरुष म्हणू. काही घाबरता कशाला, मंदबुद्धीचाच म्हणू, आहे की नाही. आणि एखादा मधुकरी मागणारा आणि मी ब्रह्म आहे असं जर म्हणत असेल तर आम्ही त्याला काय म्हणू, पंडित म्हणू, त्याला काय म्हणू, बुद्धिमान म्हणू, आहे की नाही. त्याची टोपी फाटलेली असो, धोत्राला भोकं पडलेले असो, तरी सुद्धा तो कोण आहे, खरा बुद्धिवान आहे, ऐकत नाही का. कारण तो काय करेल, ह्या तुका म्हणे एका मरण्याची सरे, आहे की नाही. एकदा हे देह पडला की नतस्य प्राणा उत्क्रामंती, त्याच्या प्राण लोकांतराला जाणार नाही. यह एव समविलियंते, याच ठिकाणी समवलियंते, याच ठिकाणी त्याचे प्राण स्वरूपाच्या ठिकाणी विरून जातील. आणि मग काय, बीज भाजूनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. आपल्याला तो दृष्टांत माहीतच आहे की सांगितलं असला तर परत नको. ते एक डॉक्टर, एक इंजिनियर आणि एक प्राध्यापक असे 3 जण प्रवास करत होते नावेने. त्या नावाड्याला त्यांनी काही पैसे दिले आणि नावेतून प्रवास करत होते. तितक्यामध्ये एकदम त्या नाव जी चालत असताना त्यांनी एकाने विचारलं, का हो तुमचं शिक्षण काय झाले त्या नावाड्याला. त्यांनी शाळा पाहिलीच नव्हती. ते म्हणे मी शाळेत गेलेलोच नाही, मला काही लिहिता वाचता येत नाही. तेव्हा तो प्राध्यापक त्याला म्हटलं, तुझं काय 25% जीवन काय आहे, व्यर्थ आहे. 1/4 जीवन तुझं व्यर्थ आहे. त्या दुसऱ्याने त्याला नसे नका शाळा, पण तुला काही ह्या काय त्याला म्हणतात बांधकामाचं काही ज्ञान आहे का, कारण तो होता इंजिनियर, आहे की नाही.
तुला काय बिल्डिंग कन्स्ट्रक्शन काय कळतं का म्हणे तुला याच्यामध्ये? तो म्हणला मला काहीच कळत नाही याच्यामध्ये, मी आपल्या झोपडीमध्ये राहणारा एक काय त्याला म्हणतात तो नावाडी. तो म्हटला मी एक कोळी आपल्या कडेला नदीच्या कडेला एका झोपडीमध्ये राहतो. म्हणजे तुला घराचं काहीच ज्ञान नाही, तुझं जीवन काय म्हणे अर्ध जीवन व्यर्थ गेलं. त्या स्त्रीने विचारलं, तर डॉक्टर होता, त्यामुळे तुला काही वैद्यकीय शास्त्राचे नियम कळतात का, आरोग्य कसं काय? तर ते म्हणलं आरोग्याचं मला काही माहीतच नाही, आम्ही काय साधारण म्हणतो. त्यामुळे तुझं जीवन 75% व्यर्थ गेलं, असं की नाही. प्रत्येकाने 25-25% व्यर्थ घालवलं. नंतर सोसाट्याचा वारा सुटला आणि नाव जी आहे ती डळमळायला लागली. त्यांनी विचारलं, साहेब तुम्हाला पोहता येतं का? तर ते म्हणले पोहता येत नाही, आम्हाला पोहता येत नाही. म्हणे मग माझं 75% जीवन जर गेलं तर त्या 25% जे काही मला पोहता येतं त्याच्यावर मी पलीकडच्या तीराला जाईल. पण आता बहुतेक तुमचं 100% जीवन व्यर्थ आहे. तसं हा साक्षी जो आहे, साक्षी करण्यात पुरुषार्थ आहे. याच्यामध्ये आपलं खरं आपलं जीवनाचं साफल्य आहे. हे भौतिक कितीही जरी आपण मिळवलं, किती कीर्ती, काय कनक कामिनी, काय सर्व कीर्ती कितीही मिळालं तरी हे काय, हे बाकीची जी ज्ञान आहे, स्वामी महाराज म्हणायचे यांनी काय होईल, दुपारची भ्रांती जाईल. कोणी इंजिनियर असला, नोकरी करणारा असला तर त्याला दुपारच्या जेवणाची चिंता नाही, आहे की नाही. तशी चिंता तर आपल्यालाही नाही, कारण आपल्याला पंगत सकाळीच माहीत असते, आहे की नाही, त्या लोकांपेक्षा. त्यामुळं त्याच्यात काय प्रयोजन असंही माहीत असते. त्याची निवड पण आपण केलेली असते, 2 पैकी कुठं जायचं. पण जो विद्वान आहे त्याला काही नाही, दुपारची भ्रांती नाही, कारण दुपारी त्याला निश्चित पैसा मिळवलेला खायला मिळेल. आणि ह्याला काय दुपारी त्याला मधुकरीची चिंता आहे याला. परंतु आपल्याला चिंता कोणती आहे, त्याला अंतकालची मात्र चिंता आहे. त्यावेळेला त्याला किती क्लेश, ज्या वेळेला मृत्यूचा काळ आहे तर त्यावेळेला त्याला सारखं मला वाचवा, मला वाचवा. आपल्याला जर मृत्यूचा काळ आला तर आपण काय म्हणू, मला वाचवा, मला वाचवा असं म्हणू का मरण माझे मरोनी गेले म्हणू? मरण माझे मरोनी गेले असं म्हणू. झाला तो 16 अनुपम्य, झाला प्रेतरूप शरीराचा भाव. अरे आता काय, आम्ही नेऊन निजविले स्मशानी, माणसे जाळी त्या ठिकाणी. आम्ही जिवंत असताना त्या देहाचा काय केलेला आहे, बाद केलेला आहे. आता ते काय, जे प्रत्यक्षाचा विषय होतं ते आता फक्त काय होतं, प्रत्यक्ष रूप होतं. आतापर्यंत काय होतं, उलट ह्या देहामुळे मला काय अडचण केली होती, एवढा व्यापक असताना मी त्याला ह्या देह उपाधीमुळे परिच्छिन्न भाव भासत तरी होता मृगजळासारखा. आता एकदा हा भासणारा ही उपाधी गेली का मी कोण आहे, फक्त आता उपहित आहे का आवाजचे चैतन्य आहे, आवाजचे चैतन्य आहे की नाही. आता जशी एखादी सासरावून निघालेली सून ती आपल्या माहेराला निघाल्यावर तिला किती आनंद वाटतो, तसं आपल्याला मरताना काय वाटणार, आनंद वाटणार. आणि मरताना हा काय करणार, शंक करणार, आता मरतो वाचवा, आहे की नाही. असं आपल्याला दीनभाव येईल का कधी, कधीच येणार नाही. म्हणून खरं अंतकालची भ्रांती आहे का, स्वामी महाराज म्हणायचे दुपारची भ्रांती दूर करायची का अंतकालची भ्रांती दूर व्हावी? अंतकालची भ्रांती घालवणारा पुरुषार्थी का दुपारची भ्रांती घालवणारा पुरुषार्थी? त्याला काही नाही मिळालं तर दुसरीकडं, आहे की नाही. आज नाही मिळालं तर संध्याकाळचं कुठंतरी तर माऊली देणारच आहे ना. त्याच्यामुळे काही नाही. स्वामी महाराज काशीला पहिल्यांदा गेले तर ते एका ठिकाणी मधुकरीला गेले, एका वाड्यामध्ये वर चढून गेले. तिथं गेल्यानंतर त्या मधुकरी म्हटल्याबरोबर ते बाबा बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं की कुठले काय, त्यांनी विचारलं आणि त्यांना लगेच मधुकरी दिली. तर ती मधुकरी इतकी दिली त्यांनी की त्यांचं संपूर्ण जेवण एकाच घरामध्ये होईल एवढी मधुकरी दिली. आणि नंतर दुसऱ्या दिवशी स्वामी महाराजांना वाटलं बरं आहे, इथं जर सगळे, दुसऱ्या दिवशी कशाला 7 घरं मागा, ते पुन्हा त्याच घरी गेले. दुसऱ्या दिवशी दिले. स्वामी महाराज तिसऱ्या दिवशी गेले, पुन्हा गेले तर त्या माणसाने सांगितलं तुम्ही दररोजच येता म्हणे, धट्टे कट्टे दिसता चांगले हे, आणि दररोज येता म्हणे, या ठिकाणी मधुकरी वगैरे काय मिळणार नाही. स्वामी महाराज म्हणले तुला सूट दिली आज, आम्हाला 4 खूट जागिरी, दुसरं घर म्हटले. म्हणजे दुपारच्या भ्रांतीचं काही विशेष नाही, परंतु अंतकालची भ्रांती जी आहे तर ती महत्वाची आणि ती आपण टाळतो. म्हणून या ठिकाणी बुद्धिमान कोण आहे तर अंतकालची भ्रांती टाळणारा. तर आता सांगतात बघा,
इथं सांगितलं की विशेष्य भाग जो चैतन्य त्याला जर अंतकरण विशेषण झालं किंवा साभास अंतकरण जर विशेषण झालं तर त्याला जीव अशी संज्ञा येते. आणि जो विशेष्य भाग त्याला अंतकरण जर उपाधी झाली तर त्याला साक्षी किंवा कुटस्थ किंवा तोमपद लक्ष प्रत्यगात्मा आत्मा अशी नावं येतात. आलं ना लक्षामध्ये. म्हणजे अंतकरण उपाधी झालं का साक्षी होतं आणि अंतकरण विशेषण झालं का जीव संज्ञा येते. अंतकरणाच्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व सुखदुःख इत्यादी संसार धर्म आहेत. आता अंतकरण उपाधी हो नाहीतर काय हो विशेषण हो, पण त्या अंतकरणाचे धर्म काय आहेत तर अंतकरणाच्या ठिकाणी मी करता आहे अमुक मी करतो असं कोणाला वाटतं अंतकरणाला. आमका मला सुखदुःखाचा भोग झाला हे कोणाला वाटतं. मग कर्तृत्व धर्म कोणाचा आहे भोक्तृत्व धर्म कोणाचा आहे अंतकरणाचा. आणि सुख कोणाला होतं आणि दुःख कोणाला होतं. मग आता एक पहा कर्तृत्व भोक्तृत्व भोक्तृत्व म्हणजे भोगणं आहे की नाही. कर्तृत्व म्हणजे करणं कर्तृत्व भोक्तृत्व आणि सुखदुःख हे सगळे धर्म कोणाचे का हाताचे पायाचे अंतकरणाचे संसार धर्म आहेत. त्या धर्मासह वर्तमान शुद्ध जो साक्षी त्याचे ज्यावेळी अंतकरण ज्ञान करून देते त्यावेळेस अंतकरणास विशेषण म्हणावे. आता बघा त्या धर्मासह म्हणजे कोणत्या धर्मासह कर्तृत्व भोक्तृत्व सुख दुःख हे जे अंतकरणाचे धर्म आहे त्या धर्मासह वर्तमान शुद्ध जो साक्षी कसा आहे मूळ शुद्ध परंतु त्या साक्षीच्या ठिकाणी जे अंतकरणाचे धर्म आहेत त्या धर्मासहित साक्षीचं ज्ञान करून देतो. धर्मासहित वर्तमान म्हणजे धर्मासहित असणारे कोणते सुख दुःख कर्तृत्व भोक्तृत्व ह्या धर्मासहित वर्तमान असा जो शुद्ध साक्षी आहे आणि त्याचे ज्यावेळी अंतकरण ज्ञान करून देते ज्यावेळेला अंतकरण ह्या शुद्ध साक्षीचं ज्ञान करून देते पण केवळ शुद्ध साक्षीचं वेगळं राहून ज्ञान करून देते का आपल्या धर्मासह वर्तमान ज्ञान करून देते. आपल्या धर्मासह वर्तमान त्या साक्षीचं अंतकरण ज्यावेळेला ज्ञान करून देतं त्यावेळेला त्या अंतकरण भागाला काय म्हणायचं विशेषण असं म्हणायचं. साक्षीला काय म्हणायचं विशेष्य असं म्हणायचं. आणि आपल्या धर्मासह वर्तमान असणारं जे अंतकरण आणि तो साक्षी मिळून जीव असं म्हणायचं. म्हणजे जीवामध्ये अंतकरण काय झालेलं असतं विशेषण. बरोबर आहे ना. जीवामध्ये अंतकरण हे काय झालेलं असतं विशेषण. त्या धर्मासह वर्तमान शुद्ध जो साक्षी त्याचे ज्यावेळी अंतकरण ज्ञान करून देते. अंतकरण ज्ञान करून देत नाही का साक्षीचं कसं ज्ञान करून देतं मी सुखी मी दुःखी मी करता मी भोगता. वास्तविक साक्षीचं ज्ञान करून दिलं का नाही हे कोणी दिलं अंतकरणाने. पण करता भोगता कोण आहे अंतकरण आणि ते धर्म कोणावर घालवतं साक्षीवर. मग साक्षीचं ज्ञान करून देत नाही का अंतकरण देतं पण कोणत्या रूपाने ज्ञान करून देतं करता मी करता आहे मी भोगता आहे या रूपाने जेव्हा ज्ञान करून देतं त्यावेळेला ते अंतकरण त्याचं विशेषण होतं की नाही. कारण ते काय करतं आपल्या धर्मासह वर्तमान त्या साक्षीचं ज्ञान करून देतं का साक्षीहून वेगळं राहतं नाही. म्हणून ते अंतकरण त्याचं काय झालं विशेषण. आणि ज्या वेळेला त्या साक्षीचं ज्ञान करून देतं तेव्हा त्याला कोणती संज्ञा येते जीव. मग जीव कोणता झाला हा विशिष्ट जीव असा अर्थ झाला. त्या धर्मासह वर्तमान शुद्ध जो साक्षी त्याचे ज्यावेळी अंतकरण ज्ञान करून देते त्यावेळेस अंतकरणास विशेषण म्हणावे. मग अंतकरणाला काय म्हणायचं विशेषण. विशेषण का नाव आलं तर आपल्या धर्मासह वर्तमान साक्षीचं ज्ञान करून दिलं म्हणून त्या अंतकरणाला कोणती संज्ञा आली विशेषण. आपल्या धर्मासह वर्तमान जे दुसऱ्याचे ज्ञान करून देते त्यास विशेषण म्हणतात. विशेषणाची व्याख्या आपल्या धर्मासह वर्तमान दुसऱ्याचं ज्ञान करून दिलं म्हणजे साक्षीचं ज्ञान करून दिलं पण आपल्या धर्मासह वर्तमान त्यावेळेला त्याला काय म्हणतात विशेषण. मग या ठिकाणी अंतकरण काय झालं विशेषण. आता त्यांनी सांगितलं ना अंतकरण जर उपाधी झाली अंतकरण ही जर उपाधी झाली म्हणजे वेगळी राहिली आणि त्या दुसऱ्या पदार्थाचं ज्ञान करून दिलं तर त्याला काय म्हणतात उपाधी. वेगळं राहून जे दुसऱ्या पदार्थाचं ज्ञान करतं त्याला काय म्हणतात उपाधी. आणि आपल्या धर्मासह वर्तमान दुसऱ्या पदार्थाचं ज्ञान करून देतं त्याला काय म्हणतात विशेषण. मग खरं सांगा आपण जो परमार्थ करतो त्या परमार्थामध्ये अंतकरण उपाधी असावी की अंतकरण विशेषण असावं
अंतकरण उपाधी असं परमार्थामध्ये आता सध्या आपलं अंतकरण विशेषण आहे का उपाधी आहे? कशावरून? मी करता भोगता म्हणतो, मी सुखी दुःखी म्हणतो, याचाच अर्थ अंतकरण काय आहे? विशेषण आहे. मग आता आपण जे प्रवृत्त झालो विचारसागराचं चिंतन करण्याला किंवा आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं, त्या अंतकरणाला विशेषण करायचंय का विशेषणाचा भाग काढून टाकायचा आहे? काढून टाकायचा. आणि अंतकरणाला काय करायचंय? उपाधी करायचे. ऐक नाही, उपाधी कशा करायचं म्हणजे काय करायचं? अंतकरणाला वेगळं ठेवायचं. ऐक नाही, जे स्वतः वेगळे राहून आणि शुद्ध चैतन्याचं काय करून दिलं पाहिजे त्यांनी? ज्ञान. असं जर झालं तर त्या ज्ञानाने काय होईल? आपल्याला परमपुरुषार्थ मोक्ष प्राप्त होईल. मग ज्ञानी आणि अज्ञानीमध्ये काय फरक आहे? ज्याचं अंतकरण विशेषण असतं त्याला म्हणतात अज्ञानी, आणि ज्याचं अंतकरण उपाधी असतं त्याला म्हणतात ज्ञानी. आपलं अंतकरण आता आपण ज्ञानी का अज्ञानी हे कोणाला विचारलं पाहिजे? ऐक, आणि काय विचारायचं आपल्या अंतकरणाला? तू खरं सांग बुवा, तू विशेषण आहे का उपाधी आहे? आहे की नाही? तू जर विशेषण असला तर तुझं बघ, आता तुला अज्ञानी ही संज्ञा येते, तू लवकरात लवकर काय होऊन जा? उपाधी होऊन जा. आता तर म्हणाल उपाधी कसं व्हायचं? आहे की नाही? हेच तर विचारसागर शिकवणार आहे. आहे की नाही? अंतकरण उपाधी कसं हे आता आपल्याला सांगणार आहे. पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. ऐका